अंध आदिवासी पाड्यावर जन्मलेल्या एका युवकाने विदर्भ आणि मराठवाड्यात शिक्षणाची गंगा ही वाडी तांडे आणि पाड्यावर नेली, असे प्राध्यापक मोहन मोरे आज मॅक्स महाराष्ट्राच्या स्टुडिओत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. मॅक्स महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो. आभारी आहे सर. एका किनवट तालुक्यातील एका छोट्याशा आदिवासी पाड्यावरची आपला जीवन प्रवास आहे. आदिवासी पाडा ते एक शिक्षणाचा जे काही विकास गंगा पूर्ण मराठवाड्यात आणि विदर्भात आपण आणली. काय सांगणार सर, आपला जो हा प्रवास आहे तो कोणत्या पद्धतीने केला गेला? साहेब, माझा जन्म दराटी या आंध आदिवासी बहुल असणाऱ्या खेड्यात आणि परिसरात झाला. जन्मताच माझे वडील आणि आजोबा शिक्षणप्रेमी असल्यामुळे मला त्यांनी शिक्षण देण्यासाठी दराटी, नंतर कोर्टा, नंतर ढानकी व उमरखेड इथं महाविद्यालयीन शिक्षण झालं. आणि या परिसरात, आदिवासी परिसरात शिक्षण नव्हतं विद्यार्थ्यांना. त्यासाठी या किनवट तालुका म्हणजेच नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा या 4 जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा आणि मागासवर्गीयांसाठी वसतिगृह सुले खुले आणि आदिवासी लेकरांना आणि बहुतेक दलितांच्या लेकरांना शिक्षण मिळावं यासाठी मागासवर्गीय मुलामुलींसाठी वसतिगृह काढले. यासाठी सर्व प्रेरणा माननीय सुधाकरराव नाईक शिक्षण मंत्री, समाज कल्याण मंत्री व मुख्यमंत्री असताना सिनियर कॉलेजपर्यंतचं जे शाळांना मान्यता द्यायची असते ती त्यांनी मान्यता दिली आणि तेव्हापासून हे कार्य माझ्याकडून घडलं. सर, आपले वडील हे एक कापड व्यावसायिक होते. एका कापड व्यावसायिकाचा मुलगा ते संस्थानिक आणि संस्थाचालक. जवळपास परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ अशा विदर्भ आणि मराठवाड्यासह तुम्ही संस्थांचं जाळं विणलं. एका शिक्षकापासूनचा जी सुरुवात आहे, तर कोणत्या पद्धतीनं आपला हा शिक्षण प्रवास राहिला आहे? सर, माझे वडील ढानकी या ठिकाणी अतिशय लहान असं कापडाचं दुकान होतं आणि त्याच्यावरच आमची उदरनिर्वाह चालत असे. आणि कापडाचं दुकान असल्यामुळे वडिलाला वाटत होते की मुलांनी शिक्षण घ्यावं आणि त्यामुळं मग त्यांनी शिक्षणामध्ये मला चांगल्या प्रकारच्या शाळामध्ये घालण्याचा आणि शिक्षण देण्याचं लहानपणापासून त्यांनी माझ्यासाठी हे काम केलेलं होतं. आणि त्यामुळंच मला शिक्षण मिळाल्यामुळं सर्व या मागासवर्गीय जातींना, आदिवासी जातींना शिक्षण मिळावं म्हणून माझ्या हातून आदरणीय सुधाकर भाऊ यांच्या प्रेरणेनं त्यांनी या सर्व शाळांना मान्यता दिली आणि त्याच्यामुळे माझं हे जीवन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीच हे सर्व मी माझ्या हातून घडलं असं समजतो. जर पाहिलं तर जे काही हिंगोली, यवतमाळ आणि किनवट हा जो परिसर आहे आदिवासी बहुल आणि अंध आदिवासी हे जे काही वाडीपाडे तांडे आहेत, ज्या ठिकाणी रस्तेही नव्हते त्या ठिकाणी तुम्ही ते मुलं, आदिवासींची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्या ठिकाणी संस्थांचं जाळं विणलं. ह्या सर्व प्रवास करताना तुम्हाला कुणाची अशी मदत झाली जेणेकरून आपण त्या वाडी तांड्यापर्यंत त्या शाळांचं जाळं तुम्ही विणू शकले? सर, ह्यासाठी सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचे आदरणीय TG देशमुख साहेब होते. आणि मी मागच्या माझ्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आदरणीय सुधाकररावजी नाईक, त्याचबरोबर किनवट आणि मराठवाड्यातील परभणी या ठिकाणी आदरणीय आमदार सुरेश देशमुख, आमदार विजय गव्हाणे साहेब यांनी माझ्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. त्याचबरोबर समाज कल्याण मंत्री असणाऱ्या रजनीताई सातव यांनी देखील वसतिगृह मुलांचे ते देखील समाज कल्याणच्या राज्यमंत्री असताना त्यांचं देखील सहकार्य मला लाभलेलं आहे. आता आपल्या ज्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये आपली जी संस्था आहे कोणत्या नावे कार्य करते, कोणकोणते आपल्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, शिक्षणाचे उपक्रम राबवले जातात? आपल्या संस्थेचे कोणकोणते कार्य आहेत? आमच्या संस्थेचं नाव आहे सर श्री जगदंबा विद्याप्रसारक मंडळ पूर्णा. आणि श्री जगदंबा विद्याप्रसारक मंडळ हे नाव देण्यासाठी आमचे तत्कालीन उमरखेडचे माहिती मंत्री तसेच आमदार TG देशमुख यांनी श्री जगदंबा विद्याप्रसारक मंडळ हे नाव दिलं. आणि ही संस्था उघडल्यानंतर मग आमच्या हातून पहिलं हायस्कूल अभिनव विद्याविहार हायस्कूल दराठी म्हणजे माझं जन्मगाव
त्या ठिकाणी पहिलं माध्यमिक विद्यालय स्थापन केलं आणि त्याच ठिकाणी मग वसंतराव नाईक मुलांचे वसतिगृह अशा प्रकारे मागासवर्गीय मुलांसाठी शिक्षणासाठी त्यासाठी त्या ठिकाणी वसतिगृह सुरू केलं. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील पूर्णा या ठिकाणी महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी शिवण क्लासचा वर्ग त्या ठिकाणी स्थापन केला. ते देखील महिला स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह केला पाहिजे यासाठी त्यांच्यासाठी शिवण क्लासचे वर्ग आणि लहान सहान उपक्रम जे व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून चालणारे उभे केले आणि महिलांना देखील शिक्षण मिळावं यासाठी माझ्याकडून प्रयत्न झाले. एका शिक्षण क्षेत्रामधला व्यक्ती शिक्षक ते संस्थाचालक संस्थानिक असा तुमचा प्रवास, राजकारणाकडे वळण्याचं काय कारण आहे? कसे तुम्ही राजकारणात आहे? हे अपघाताने येणं आहे? सर, पुणेला असताना आदरणीय माजी नगराध्यक्ष आदरणीय उत्तमरावजी कदम साहेब, कारण पूर्णा शहर हे बहुल अनुसूचित जातीच्या लोकांचं शहर आहे आणि 2001ला त्या ठिकाणी नगराध्यक्ष राखीव अनुसूचित जातीसाठीचा होता आणि त्यामुळं आमचे दादा उत्तमरावजी कदम यांनी फार मोठी मला प्रोत्साहन दिलं की मोरे सर, तुम्ही सर्व जातीतून सर्व शहरातून निवडणूक होती, ते सर्वांनी मतदान द्यायचं होतं आणि तुम्ही जर उभे राहिले तर तुम्ही निवडून येऊ शकता. म्हणून त्यांनी काय केलं, मला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट दिलं आणि मी पहिला प्रयोग राजकारणामध्ये आदरणीय उत्तमरावजी कदम ते 17 वर्ष पूर्णा शहराचे नगराध्यक्ष होते आणि त्यांनी मला प्रेरणा दिली आणि तुम्ही उभं राहा, तुम्ही डेफिनेट नगराध्यक्ष होऊ शकता. म्हणून 2001 ते 2006पर्यंत मी पूर्णा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नगराध्यक्ष झालो आणि 5 वर्षामध्ये बरंच काही त्या तालुका प्लेस असलेल्या पूर्णामध्ये मी त्या शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेस ते शिवसेना असा आपला प्रवास आहे. सर, राष्ट्रवादी सोडण्याचं काय कारण आहे? आता शिवसेनेमध्ये आपण हे करत आहात, राष्ट्रवादी सोडण्याची काय कारणं असतील? शरद पवारांचा प्रभाव असं दिसतंय, अजित पवारांचा तुमच्यावर प्रभाव आहे, सुधाकररावजी नाईक आहेत. सर, 2014मध्ये जे विधानसभेची निवडणूक लागली आणि माझा जे तालुका होता उमरखेड तालुका, ज्या तालुक्यामध्ये माझं जन्मगाव आहे ढानकी आणि दराटी, आणि त्या ठिकाणी ते राखीव अनुसूचित जातीचा मतदारसंघ असल्यामुळे पहिल्यांदा मनोहर नाईकांनी प्रोत्साहन दिलं आणि नंतर अजितदादांनी मला तुम्ही उभंच राहिलं पाहिजे, मला त्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचं तिकीट दिलं आणि तिकीट दिल्यानंतर फारसं मला त्या मतदारसंघामध्ये हिंडता आलं नाही, त्यामुळे त्या ठिकाणी मी पराभूत झालो. सर, म्हणजे 2014ला आपण उमरखेड मतदारसंघामधनं राजकीय प्रवासास खरी सुरुवात केली असं म्हणायला काहीच हरकत नाही. बरोबर आहे. आपल्या राजकीय जीवनामध्ये आपल्यावर जास्तीचा प्रभाव असणारे असे कोणते व्यक्ती आहेत ज्याच्यामुळे तुम्ही प्रभावित झालेत, ज्यांचं काम कार्य तुम्हाला आवडलं आणि वाटलं की भविष्यात त्यांच्यासारखं कार्य करावं? आदरणीय माजी आमदार विजयरावजी गव्हाणे साहेब यांचा फार मोठा प्रभाव माझ्यावरती होता राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या काळामध्ये. त्याचबरोबर आदरणीय नगराध्यक्ष उत्तमरावजी कदम यांचा देखील प्रभाव होता आणि गव्हाणे साहेबाच्या प्रेरणेमुळे मी राष्ट्रवादीत काम करण्यासाठी सुरुवात केली आणि त्याला प्रतिसाद माझे उपमुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब, अजितदादा जवळपास 4 ते 5 वेळ आमच्या घरी आले, माझ्या घरी आले आणि त्यांनी राष्ट्रवादीच्यासाठी मला उमरखेडचं तिकीट दिलं आणि निवडून येण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. आदिवासी, अंध, पुन्हा मागासवर्गीय यांच्यासाठी जो काही लढा आहे आपण उभारलेला आहे त्याविषयी थोडक्यात सांगा. कारण आपण जे आदिवासी आणि अंध आहेत यांच्या गायरणपट्ट्यासाठी सुद्धा एक लढा उभा केलेला होता. सर, आमच्या उमरखेड तालुक्यामध्ये वनग्राम खेडे आहेत, जवळपास 22 खेडे आहेत
त्या फॉरेस्ट व्हिलेज म्हणतात त्यांना, त्या खेड्यामध्ये आजही वन खात्याच्या जमिनी त्या ठिकाणचे आदिवासी कसतात. ते आतापर्यंत भूमिधारी आहेत, त्यांना भूमिस्वामीचे हक्क शासनानं आणखीही प्रदान केलेले नाहीत. कारण ते भोगवत्या नंबर 2चे आहेत आणि त्यामुळे त्यांची जमीन अहस्तांतरणीय आहे. आणि अशा ह्या जमिनीमध्ये ते कसतात, ते आणखी भूमिस्वामी झाले नाहीत. वनसंपदा जी आहेत त्या वनसंपदेवर उपजीविका त्या ठिकाणचे आमच्या 22 वनग्रामचे लोक उपजीविका करतात. आणि त्यामुळे त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी वनाधिकार कायदा 2004ला तत्कालीन सरकारने म्हणजे GR काढलं, परंतु त्याची अंमलबजावणी आणखीही झाली नाही. आमच्या या परिसरामधले जे दावे आहेत, 2004ला हा कायदा काढला आणि 2000 कायद्याची अंमलबजावणी आणखीही झाली नाही. त्यामुळं ती व्हावी यासाठी माझे आजही प्रयत्न आहेत आणि तो फायदा त्या आदिवासींना मिळाला पाहिजे, वनामध्ये राहिलेल्या माणसांना मिळाला पाहिजे, यासाठी माझे आजही प्रयत्न आहेत आणि पुढे देखील राहतील. ज्या पद्धतीनं आपण शिक्षणाची गंगा ही वाडीतांडी पाड्यावर आणली आणि आदिवासींचे हजारो लाखो मुलं मुली तुम्ही मुख्य शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलेत. आता आपण राजकारणाची सुरुवात ही पुन्हा एकदा 2024च्या इलेक्शनमध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघातून करणार आहात, आग्रही आता आहात असं कळतंय, काय सांगणार? सर, उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा अतिशय मागासलेला मतदारसंघ आहे. डोंगरातला दुर्गम भागातला हा मतदारसंघ आहे आणि त्या दुर्गम भागामध्ये राहणारी आदिवासी माणसं आणि इतर सर्व समाजातली माणसं, व्हावा तसा विकास या परिसराचा झालेला नाही आणि त्यासाठी फार दिवसापासूनची तळमळ आहे. या परिसरातील सेवा करण्याची संधी जर मला मिळाली तर हमखासच या परिसरामध्ये सर्व विकासाची गंगा आणण्याचा माझा संकल्प आहे. आरोग्याच्या बाबतीत देखील हा तालुका अतिशय मागासलेला आहे. यांना आरोग्याच्या सोयी सवलती आणखीही मिळत नाहीत. वनाधिकार असल्यामुळे जंगलामध्ये जे रस्ते आहेत आणखीही ते रस्ते झालेले नाहीत. कारण जंगलामधले रस्ते जर केले तर जंगलामधले प्राणी पळताना घसरून पडतील, म्हणून रस्ते ते त्या ठिकाणचे झालेले नाहीत. आजही अतिशय विकसित हा भाग आहे. माणसापेक्षा प्राण्यावर लक्ष शासनाचं आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून या ठिकाणचा जो परिसर आहे तो सुधारला पाहिजे, यासाठी माझे हे प्रयत्न राहणार आहे. सर, शेवटचा प्रश्न, येत्या 2024मध्ये असा कोणता संकल्प केला आहे जेणेकरून या विधानसभा मतदारसंघातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रामुख्यानं, जर आपल्याला उद्या भविष्यात आमदार म्हणून त्या ठिकाणी जर आपण निवडून आलेत तर त्या ठिकाणी आपण निश्चितच ते सोडवू इच्छिता? सर, या भागातला पहिला प्रश्न म्हणजे भूमिधारी माणसं आहेत, ते भूमिस्वामी झाले पाहिजेत. त्याचबरोबर म्हणजेच धरणाचं पाणी मराठवाड्याला मिळते पैनगंगेचं, परंतु उमरखेडला मिळत नाही. TG देशमुख आमदार असताना खूप प्रयत्न केले. ते नेहमीच माननीय शंकरराव चव्हाणांच्या विरोधात भाषणामध्ये बोलायचे, कारण पैनगंगेमध्ये जास्त जलप्रवाह मराठवाड्यामध्ये केला, परंतु एका बाजूला म्हणजेच डाव्या बाजूला केला, पण उजव्या बाजूला कसल्याही प्रकारचं जलसंपदाचं कार्य उमरखेडमध्ये झालं नाही. आणि हे देखील माझ्या कामाचं पहिलं प्राधान्य राहील. त्याचबरोबर आरोग्याच्या सोयी, आणखी काही शिक्षणाच्या सोयी आणि महिला स्वावलंबी झाल्या पाहिजे, यासाठीचे देखील उपक्रम या ठिकाणी गटातटाच्या माध्यमातून, महिला गटाच्या माध्यमातून करावेत, असा माझा संकल्प राहील. तर हे होते प्राध्यापक मोहन मोरे, ज्यांनी आदिवासी पाड्यावर तांड्यावर आपल्या शिक्षणाची गंगेच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली. त्याच पद्धतीनं शिक्षणाचं जाळं हे वाडीताडी पाड्यावर नेलं आणि
त्या ठिकाणचा जो आदिवासी बहुल जे तरुणी होते त्यांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना नोकऱ्या दिल्या आणि विविध संधी उपलब्ध करून दिल्या। ज्या पद्धतीनं त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे त्याच पद्धतीनं त्यांना राजकीय क्षेत्रात सुद्धा उत्तमोत्तम संधी लाभोत आणि याच पद्धतीनं त्यांना समाजकार्यामध्ये सुद्धा मोठं यश येवो अशी सदिच्छा देवोत आणि विराम घेऊत। नमस्कार सर। नमस्कार सर।